नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज रघुवीर जोशी तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आई भगवतीच्या सप्तशृंग गडावर जाणार असून वणी ते सप्तशृंग गडपर्यंतचा रस्ता ची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. तसेच रस्त्यावरील महत्त्वाचे ठिकाण आणि देवीचे दर्शन अशा विविध ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेट देणार आहोत. तुमच्यापैकी कोण सप्तशृंग गडावरती आलेला आहे याची माहिती मला नक्की कमेंटमध्ये द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही वर्षभरात सप्तशृंग गडावरती किती वेळेस भेट दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, माझ्यासोबत बोला सप्तशृंगी माते की जय. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण वणीहून निघालो आहोत. वणी ते सप्तशृंग गड हे अंतर सुमारे 23 किलोमीटर आहे. हे अंतर पार करून आपण आज जाणार आहोत आई सप्तशृंगीच्या पावन गडावर. हा प्रवास केवळ रस्त्याचा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग याचा संगम असा असणार आहे. चला तर मग वणीहून सुरू होणाऱ्या या पवित्र प्रवासाला तुमचं मनापासून स्वागत करतो. वणी शहर मागे टाकत आपण आता नांदुरीकडे वाटचाल करत आहोत. दोन्ही बाजूने दिसणारी शेत, गावाची शांत परिसर मनाला वेगळी शांतता देते. आईच्या दर्शनासाठी निघालो की मन आपोआप प्रसन्न होतंच हे सर्वांना जाणवलंच असेल. आता आपण नांदुरीला पोचलो आहोत आणि इथूनच सुरू होते सप्तशृंग गडाची वळणावळणाचा घाट. हा घाट पाहिला की आईची ओढ अधिकच जाणवते. प्रत्येक वळणावर भक्ती आईचे जवळ येत असल्याचा अनुभव घेत असतो आणि तसेच यावेळी आई भगवती आपल्याला आशीर्वाद देत असल्याची एक भावना मनात नक्कीच निर्माण होते. डोंगर, दरी, ढग आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर खरोखरच मन मोहून टाकतो. हा घाट केवळ एक रस्ता नाही तर तो आहे श्रद्धा, नैसर्गिक सौंदर्याचा आणि आई भगवतीच्या भेटीस जाणाऱ्या त्या प्रत्येक भक्ताचा आहे, जिथे प्रत्येक वळण सप्तशृंगी माते की जयच्या घोषणांनी भाविक या रस्त्यावरून पुढे जात असतो. मध्येच वाटचालीत आपण येताना बघतो की विघ्नहर्ता गणपती बाप्पा साक्षात या घाटमार्गावरती विराजमान आहेत. आलेले भक्त श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेऊनच पुढे जात असतात. तर तुम्ही आले तर इथे नक्की दर्शन घेऊन पुढे जा.
त्यानंतर पुढे येतोय पिकनिक पॉईंट. पिकनिक पॉईंट म्हणजे इथे दऱ्याखोऱ्यांमध्ये बसलेले सौंदर्य आपल्याला जवळून बघण्याचा एक ठिकाण असे आपण त्याला संबोधू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपण थांबून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. आईकडे जात असताना आपल्यावर कोणतीही विघ्न येऊ नये आणि प्रवास सुखमय हो या प्रार्थनेने भाविक सातत्याने रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि सुरक्षित ते प्रवास करत असतो. तर गणपती बाप्पा मोरया म्हणत चला पुढे निघूया. वाटेतच पुढे आपल्याला नैसर्गिक सौंदर्याने एक धबधबा दिसतो, जो पावसाळ्यात त्याचे विशाल रूप आपल्याला बघायला मिळते. आत्ताच्या वेळी ह्या ठिकाणी शांतता असली तरी पावसाळ्यात इथे धबधब्याचे अनेक ठिकाणी सरी लागलेल्या दिसतात. पावसाळ्यात विविध ठिकाणी सप्तशृंगी गडाच्या विविध कडाकोपऱ्यातून धबधबे हे निघत असतात आणि याच धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी ही विशेषतः पावसाळ्यात पर्यटक हे गडाला भेट देत असतात. त्यानंतर श्री भगवतीच्या चरणी नतमस्तक होऊन आपले नैसर्गिक सौंदर्यासह एक भक्तिमय वाटचाल पूर्ण करतात. सप्तशृंगी गड परिसर. आता आपण आई सप्तशृंगीच्या गडावर पोहोचलो आहोत. सप्तशृंगी गडावर आल्यानंतर समोरच दिसणारा गड, भाविकांची गर्दी आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देतात. इथे येताना सर्व थकवा आपोआप निघून जातो आणि आई भगवतीच्या नामस्मरणात भाविक हा गुंतून जातो. तर मित्रांनो, तुम्हालाही हे क्षण जाणवतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर गडावरती आल्यानंतर मित्रांनो, गडावरतून श्री भगवतीच्या दर्शनासाठी जाण्याला 2 पर्याय आहेत. यापैकी पायरी मार्ग म्हणजेच पायवाटेने जाण्यासाठी सुमारे 550 पायऱ्या या भाविकांना चढाव्या लागत असतात आणि दुसरा मार्ग आहे तो फेनिक्युलर रोपवे. फेनिक्युलर रोपवेच्या मदतीने मित्रांनो आपण सुमारे 1 मिनिटाच्याही आत ही श्री भगवतीच्या दर्शनासाठी वरती मंदिरात जात असतो. त्यानंतर तिथून काही पायऱ्या चढून मंदिरामध्ये आपण देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचत असतो. देवी चरणी नतमस्तक होण्यासाठी हे 2 मार्ग वेगवेगळे आणि स्वतंत्रपणे आहेत. पायरीचा मार्ग हा गावातून जातो, तर रोपवेचा मार्ग हा गावात येण्यापूर्वीच आपल्याला दिसतो. रोपवेच्या मार्गामधून आपल्याला 120 रुपयाचे सुमारे तिकीट द्यावे लागते. हेच दर दरवर्षी मित्रांनो हे वाढत असतात. तर ठीक आहे, चला आपण
न थांबता आता पुढे जाऊया आणि तो क्षण आता आलेला आहे ज्या क्षणी आपण आई भगवतीच्या पावन मंदिरात दर्शन घेण्याचा आईच्या चरणी नतमस्तक होताना मनात फक्त एकच भावना येते, कृतज्ञतेची. आई आणि भक्ताचे एक मिलन ज्या ठिकाणी होते ते म्हणजे आई भगवतीचे मंदिर. आईच्या चरणी नतमस्तक होताना मनात हा एक भाव नक्कीच सर्वांना येतो. आई सप्तशृंगी सर्व भक्तांना सुख, शांती आणि आरोग्य देवो हीच प्रार्थना करत आपण पुढे निघूया. बोला सप्तशृंगी माते की जय. आईच्या गडाचे हे पवित्र वातावरण मनाला खोलवर स्पर्श करून जाते. जो कोणी श्रद्धेने आईच्या दर्शनासाठी येतो त्याला आई कधीही निराश करत नाही अशी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची श्रद्धा आहे. तर गडावरती आल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतरची भावना तुम्ही नक्की सांगा आणि श्री क्षेत्रावरती तुम्ही वर्षभरात किती भेट देता हेही नक्की सांगा. जर तुम्हाला आई सप्तशृंगी देवीचे दर्शन, गडावरील संपूर्ण माहिती आणि असेच भक्तिमय व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला आणि विविध सोशल मीडिया साईटवरती आपल्याला नक्की फॉलो करा. जय माता दी. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया. धन्यवाद. असेच आई सप्तशृंगी देवी या यूट्यूब चॅनलला आणि विविध सोशल मीडिया हँडल्सवरती फॉलो करा. लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो. धन्यवाद.